नमस्कार मंडळी. आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मंडळी, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो लहान मुलांपासून ते वयस्करापर्यंत सगळ्यांनाच त्रास देतो, आणि तो विषय म्हणजे डोळ्यांचे आजार. आजकाल मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप यांचा अतिवापर, झोपेची कमतरता, चुकीचा आहार आणि ताणतणाव यामुळे डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या वाढताना दिसतात. डोळे लाल होणे, खाज येणे, पाणी येणे, दुखणे, जळजळ होणे, डोळ्याला सूज येणे, चिकटपणा येणे, डार्क सर्कल, नंबर वाढणे किंवा डोळा फडफडणे अशा अनेक तक्रारी लोकांमध्ये दिसतात. आयुर्वेदानुसार डोळ्यांचे आरोग्य हे मुख्यतः पित्त दोषाशी संबंधित असते. शरीरात पित्त वाढले की त्याचा परिणाम डोळ्यांवर दिसून येतो. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला आपला आहार आणि दिनचर्या सुधारण्याची गरज आहे. तिखट, आंबट, तेलकट पदार्थ कमी खावे, पुरेशी झोप घ्यावी आणि शरीराला शांत ठेवावे. जर तुम्हाला डोळे नेहमी निरोगी ठेवायचे असतील तर रोज सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. तसेच त्रिफळा चूर्ण रात्री पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी ते गाळून त्या पाण्याने डोळे स्वच्छ धुवावेत. यामुळे डोळे स्वच्छ राहतात आणि त्यांची ताकद वाढते. आहारामध्ये आवळा, गाजर, हिरव्या भाज्या यांचा समावेश केल्यास डोळ्यांना पोषण मिळते. आजकाल अनेकांना डोळ्यांचा नंबर वाढण्याची समस्या भेडसावत आहे. यासाठी दररोज त्राटक हा साधा व्यायाम करणे खूप उपयोगी ठरते. एका ठिकाणी स्थिरपणे काही वेळ नजर ठेवणे यामुळे डोळ्यांचे स्नायू मजबूत होतात. त्याचबरोबर आवळा रस आणि मध यांचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. कधीकधी डोळा सतत फडफडत राहतो. अनेकांना वाटते की हा काहीतरी संकेत आहे, पण विज्ञानानुसार हे प्रामुख्याने थकवा, ताण किंवा झोपेच्या कमतरतेमुळे होते. अशा वेळी पुरेशी झोप घेणे, डोळ्यांना विश्रांती देणे आणि थंड पाण्याने डोळे धुणे हे सोपे उपाय खूप उपयोगी ठरतात. डोळ्यात कचरा गेला तर अनेक जण लगेच डोळे चोळायला लागतात, पण हे चूक आहे. यामुळे डोळ्याला इजा होऊ शकते. अशा वेळी स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत किंवा गुलाब पाणी टाकावे. डोळे दुखत असतील किंवा जळजळ होत असेल तर काकडीच्या चकत्या डोळ्यांवर ठेवणे खूप आराम देते. त्याचप्रमाणे स्क्रीन टाईम कमी करणे हेही अत्यंत आवश्यक आहे. डोळे लाल होणे, सूज येणे किंवा चिकटपणा येणे हे सहसा इन्फेक्शनचे लक्षण असते. अशा वेळी डोळ्यांची स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे. कोमट पाण्याने डोळे स्वच्छ करावे, स्वतःचे टॉवेल वेगळे वापरावे आणि गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. लहान मुलांच्या डोळ्यांना इन्फेक्शन झाल्यास काही पारंपरिक उपाय केले जातात, पण आजच्या काळात सुरक्षिततेसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणेच योग्य ठरते. तसेच डोळ्यातून रक्त येणे हा गंभीर प्रकार आहे आणि अशा वेळी कोणताही घरगुती उपाय न करता त्वरित डॉक्टरांकडे जावे. डोळ्याखालील काही वर्तुळे म्हणजेच डार्क सर्कल्स ही समस्या सुद्धा खूप सामान्य झाली आहे. यासाठी पुरेशी झोप घेणे, बदाम तेलाने हलका मसाज करणे आणि काकडी किंवा बटाट्याच्या चकत्या लावणे हे उपाय फायदेशीर ठरतात. डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी काही सोपे व्यायामही खूप महत्त्वाचे आहेत. दररोज काही मिनिटे डोळे वर खाली, डावीकडे उजवीकडे हलवणे, गोल फिरवणे आणि हाताने डोळे झाकून विश्रांती देणे यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो. मंडळी, डोळे हे आपल्या शरीरातील अत्यंत मौल्यवान अवयव आहेत. त्यांची योग्य काळजी घेतली, आयुर्वेदिक पद्धती अवलंबल्या आणि जीवनशैली सुधारली तर आपण आयुष्यभर डोळे निरोगी ठेवू शकतो. जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.